नमस्कार. प्राचीन भारताच्या इतिहासातील एका अत्यंत रंजक आणि वादळी कालखंडात आज आपण प्रवेश करत आहोत. ही कथा आहे अशा दोन महान महापुरुषांची ज्यांनी तत्कालीन समाजाच्या कठोर आणि प्रस्थापित नियमांना थेट आवाहन दिले. हा केवळ जुना इतिहास नाहीये बरं का, तर दोन अत्यंत शक्तिशाली आणि आजही टिकून असलेल्या तत्वज्ञानांचा जन्म आहे. ओके, चला तर मग थेट विषयाला हात घालूया. अत्यंत क्लिष्ट आणि गोंधळलेल्या जगात सुस्पष्टता शोधण्याचे हे दोन प्राचीन मार्ग यांनी तत्कालीन समाजाला मुळातून कसं बदलून टाकलं असेल, या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका महान ऐतिहासिक क्रांतीकडे घेऊन जाते. आजच्या या प्रवासात आपण प्रामुख्याने 6 टप्पे पाहणार आहोत. आधी साधेपणाचा शोध, मग महावीर आणि बुद्धांचे समांतर मार्ग, त्यांची मूळ तत्वज्ञाने, नंतर झालेले पंथ आणि विभागणी, त्यांचा सांस्कृतिक वारसा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळात हे सगळं का महत्त्वाचं आहे. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, साधेपणाचा शोध. थोडा इमॅजिन करा, इसवी सन पूर्व 6वे शतक आणि उत्तर भारत. प्रस्थापित वैदिक परंपरा अत्यंत क्लिष्ट आणि कर्मकांडांनी भरलेल्या होत्या. सर्वसामान्य माणूस या कठोर उतरंडीमुळे अक्षरशः त्रस्त झाला होता. समाजाला आता अशा एका नव्या तत्वज्ञानाची गरज होती, जे समजायला सोपं असेल आणि सर्वांसाठी खुलं असेल. यात साध्या आध्यात्मिक सत्याच्या ओढीतून एका प्रचंड मोठ्या क्रांतीची बीजं रोवली गेली. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, जिथे आपण महावीर आणि बुद्धांचे समांतर मार्ग पाहणार आहोत. तुम्हाला माहीत असेलच, वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध या दोघांचीही सुरुवात एकदम राजेशाही होती. पण सत्याच्या शोधासाठी त्यांनी सर्व सुखांचा त्याग केला. आणि हे उत्तमरित्या स्पष्ट करतं की या दोघांनीही निसर्गाच्या निवांत शांततेतच ज्ञानाचा सर्वोच्च टप्पा गाठला. महावीरांनी वयाच्या 42व्या वर्षी एका शालवृक्षाखाली कैवल्य प्राप्त केले, तर बुद्धांना वयाच्या 35व्या वर्षी पिंपळ वृक्षाखाली निर्वाण प्राप्त झाले. गौतम बुद्धांच्या या जीवनचक्रावर नजर टाकल्यास एक विलक्षण प्रवास उलगडतो. इसवी सन पूर्व 563 मध्ये लुंबिनी येथे राजपुत्र म्हणून जन्म. वयाच्या 29व्या वर्षी सर्वस्वाचा त्याग करून घर सोडलं, ज्याला महाविनिष्क्रमण म्हणतात. बोधगया येथे वयाच्या 35व्या वर्षी सर्वोच्च ज्ञानप्राप्ती. आणि अखेरीस वयाच्या 80व्या वर्षी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण. दुसरीकडे जैन परंपरेकडे पाहूया. इथे तीर्थंकर ही कन्सेप्ट खूप भारी आहे. तीर्थंकर म्हणजे असा मार्गदर्शक जो जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवण्याचा पूल बांधतो. पहिले तीर्थंकर ऋषभनाथ, 23वे पार्श्वनाथ आणि इसवी सन पूर्व 599 मध्ये जन्मलेल्या 24वे व अंतिम तीर्थंकर वर्धमान महावीरांनी या मार्गाला त्याचं परिपूर्ण स्वरूप दिलं. आता आपण तिसऱ्या भागाकडे जातोय, त्यांची मूळ तत्वज्ञाने, असे नियम जे आजही कालातीत आहेत. या दोन्ही महापुरुषांनी फक्त हवेतल्या तात्विक गप्पा मारल्या नाहीत बरं का. त्यांनी दैनंदिन जीवनात आंतरिक शांती मिळवण्यासाठी अगदी साधे नियम दिले. जैन धर्मात महावीरांनी अत्यंत कठोर अशी पंचमहाव्रती दिली, ज्यात विशेषतः अपरिग्रह म्हणजे संपत्तीचा संग्रह न करण्यावर भर होता. या उलट बौद्ध धर्माने दुःखाचा अंत करण्यासाठी 4 आर्य सत्य आणि कोणत्याही टोकाला न जाता समतोल साधणारा अष्टांग मार्ग म्हणजेच मध्यम मार्ग सुचवला. आता ही स्लाइड खूप इंटरेस्टिंग आहे. अनेकांतवाद. कल्पना करा, काही आंधळी माणसं एका हत्तीला स्पर्श करत आहेत. जो पायाला स्पर्श करतो त्याला हत्ती खांबासारखा वाटतो, जो शिपटीला स्पर्श करतो त्याला तो दोरीसारखा वाटतो. प्रत्येकाचं सत्य वेगळं असतं. ही संकल्पना सांगते की सत्याचं स्वरूप अनेकायामी असतं आणि कोणताही एकच दृष्टिकोन अंतिम नसतो. विचार करा, आजच्या या दुभंगलेल्या जगात हे किती परफेक्ट बसतं नाही का? अगदी तसाच बौद्ध धर्मातला प्रतीत्य समुत्पाद हा सिद्धांतही तितकाच महत्त्वाचा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर विश्वातील कोणतीही घटना स्वतंत्रपणे घडत नाही. जसं एक बी नुसतंच झाड बनत नाही, त्याला माती, पाणी आणि सूर्यप्रकाशाची जोड लागते, तसंच आपलं जीवन, समाज आणि निसर्ग एका गुंतागुंतीच्या साखळीत जोडलेले आहेत. सगळं काही एकमेकांवर अवलंबून आहे. चला आता चौथ्या टप्प्याकडे वळूया, पंथ आणि विभागणी. या चळवळीपुढे कशा विकसित झाल्या? बघा, जेव्हा एखादा विचार खूप विशाल स्वरूप धारण करतो तेव्हा मानवी आकलनानुसार त्यात विविध शाखा निर्माण होणे स्वाभाविकच असतं. बिहारमध्ये पडलेल्या एका भीषण दुष्काळामुळे जैन धर्मात असाच मोठा वैचारिक आणि दृश्य बदल झाला. भद्रभाऊ यांच्या नेतृत्वाखालील अनुयायांनी पूर्णपणे वस्त्रांचा त्याग करत दिगंबर पंथ स्वीकारला, तर स्थूलभद्र यांच्या मार्गदर्शनाखालील अनुयायांनी शुभ्र वस्त्रे परिधान करत श्वेतांबर पंथाची स्थापना केली. बौद्ध धर्मातही अगदी असंच काहीसं झालं. मूळ शिकवणीचे कठोर पालन करणारा आणि बुद्धांना मानवी शिक्षक मानणारा हीनयान पंथ
त्यानंतर बुद्धांना ईश्वरी रूप मानून सामूहिक मुक्तीवर भर देणारा महायान पंथ आणि नंतर तांत्रिक पद्धती व मंत्रांचा वापर करणारा वज्रयान पंथ अशा 3 मुख्य शाखा तिथेही उदयास आल्या. 5वा मुद्दा, सांस्कृतिक वारसा. त्यांनी कोणती भाषा वापरली आणि त्यांनी काय उभारलं? संवादासाठी त्यांनी उचललेलं पाऊल म्हणजे खऱ्या अर्थाने एक मास्टर स्ट्रोक होता. आपले विचार केवळ मुठभर उच्चभ्रू लोकांपुरते मर्यादित न ठेवता त्यांनी संस्कृतऐवजी थेट लोकभाषांचा वापर केला. जैन साहित्यासाठी अर्धमागधी आणि प्राकृत तर बौद्ध साहित्यासाठी पाली भाषेचा वापर झाला. यामुळे ज्ञान प्रथमच थेट सर्वसामान्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलं. आणि वास्तुकलेबद्दल बोलायचं तर त्यांचं योगदान अतुलनीय आहे. पवित्र अवशेषांवर बांधलेले भव्य स्तूप, सामुदायिक प्रार्थनेसाठी असलेली चैत्यगृहे आणि भिक्षूंच्या निवासासाठी बांधलेले विहार हे सर्व खऱ्या अर्थाने सामुदायिक शिक्षणाची केंद्रे बनले. सम्राट अशोकासारख्या राजांच्या पाठिंब्यामुळे हा सगळा वारसा भारताच्या सीमा ओलांडून जगभर पसरला. आणि आता शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा भाग, आधुनिक प्रासंगिकता. आजच्या काळात या प्राचीन शहाणपणाचा काय उपयोग? अक्षरशः हजारो वर्षांपूर्वी या तत्त्वज्ञानांनी अत्यंत कठोर अशा प्रस्थापित वर्णव्यवस्थेला स्पष्टपणे नकार दिला होता. विचार करा, त्यांनी समाजातील सर्व घटकांना, विशेषतः महिला आणि शूद्रांना आपल्या प्रवाहात अत्यंत सन्मानाने सामावून घेतलं. त्यांचा हा अहिंसा आणि समानतेचा पुरस्कार आजच्या आधुनिक मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाचा पहिला आणि सर्वात भक्कम पाया मानला जातो. थोडक्यात सांगायचं तर या दोन्ही समांतर प्रवासांकडे पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. ज्ञानप्राप्तीचे कैवल्य आणि निर्वाण असे 2 मार्ग असले किंवा त्यांच्या भाषा प्राकृत आणि पाली अशा वेगवेगळ्या असल्या तरी दोघांचाही अंतिम उद्देश एकच होता, तो म्हणजे कर्मबंधनातून मुक्ती आणि समाजाचं कल्याण.